मकर संक्रांतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट. आज आपण आलो आहोत अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटातील पिंपळगावतर्फे म्हाळुंगे पंचायत समिती गणातील चांडोली खुर्द या गावामध्ये. आपण या गावामध्ये आलो आहोत याचं एक विशेष कारण म्हणजे या ठिकाणी गावातर्फे एक उमेदवार पंचायत समिती निवडणुकीसाठी एकमताने देण्यात आलेला आहे. हा उमेदवार म्हणजे गोधन उद्योग समूहाचे मालक मनोहर बंडू इंदोरे. या उमेदवाराबाबत या ठिकाणी लोकांचं काय म्हणणं आहे, हा उमेदवार आपण दिला आहे, नक्की उमेदवार देण्यामागं गावाचं काय हेतू आहे, आपण त्यांची सर्व चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मताने उमेदवार दिला आहे, नक्की उमेदवार देण्यामागचं कारण काय आहे, काय अपेक्षा असणार आहेत, तुम्ही हे सर्व एकमताने निर्णय का घेतला आहे? तसं बरेच दिवसातून चान्स आला आमच्या गावाला आणि आमचं रात्रीच ठरलं एकमताने सगळ्यांनी मिळून का आमचा उमेदवार ठरलेला आहे एक मनोहर बंडू इंदोरे. त्याला सर्व गावांनी पाठिंबा द्यायचं ठरले एकमताने. एक माणूस चांगला आहे, व्यावसायिक आहे, पुढच्या दृष्टीने कामाच्या दृष्टीने चांगलं आहे. नक्कीच कामाच्या दृष्टीने माणूस चांगला आहे. काय वाटतं, काय गावकऱ्यांनी काय एकमत केले? काय गावकऱ्यांनी एकमत केलं का माणूस फिरता आहे ना आणि मोकळा माणूस आहे, त्याच्यामुळं काम करू शकतो तो. काम करू शकतो. हो, नक्कीच आपल्यासोबत मनोहर बंडू इंदोरे स्वतः आहेत. गावाने आज तुम्हाला पुढाकारांनी पुढं केले, निवडणूक लढण्यासाठी सांगितले. नक्की यामागं गावकऱ्यांशी तुम्हाला सांगितलं, काय वाटतं तुम्हाला? आमची काल मीटिंग झाली. मीटिंगमध्ये आमचा विषय झाला का आपल्या गावचा उमेदवार म्हणून मला स्वतःची निवड केली आणि सगळ्यांनी एकमुठी पाठिंबा दिला. पाठिंबा दिला. हो, आता गावासाठी काय काम करणार तुम्ही? गावासाठी छोटे मोठे रस्ते, कुठं डांबरीकरण, खडीकरण, मुरमीकरण, वेळप्रसंगी माझं पोकलॅन लावून सुद्धा मी मुरुम टाकून देऊ शकतो. नक्की यांचं गावाच्या विकासासाठी काम करणार असं यांचं म्हणणं आहे. तुमचं नाव सांगा. बीटी बांगर, माजी सरपंच, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष. चांडवली खुर्द गावामध्ये एकी निर्माण झालेली आहे. रात्री 200 लोकांची मीटिंग झाली. त्या ठिकाणी मनोहर बंडू इंदोरे हे उद्योगपती आमच्या गावातील स्थिर स्थावर झालेली व्यक्ती आहे आणि गावच्या विकासासाठी ती निश्चित जरूर प्रयत्न करील असा आमचा गावकऱ्यांचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही एकमुखी सर्वांनी त्यांना सहकार्य करणार आहोत. तर काय सांगाल? जो आता उमेदवार देतोय आम्ही, तो उमेदवार गावचं काम करणारा माणूस आहे, त्याकरता आम्ही त्याला पाठिंबा देतो. गावचा उमेदवार असल्या कारणाने पाठिंबा देत आहे. आपल्यासोबत काही या ठिकाणी गावचे व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत. तर काय सांगा? आणि आमचे एक तरुण आहे, नवीन उमेद आहे, त्यांना निवडून आम्ही एकमुखाने देणार आहे. हां, नक्कीच या गावचं असं म्हणणं आहे का गावचा तरुण आहे, त्याला दिलं पाहिजे निवडून. काय सांगणार आज सगळ्या एकमताने मनोहर बंडू इंदोरे यांना तुम्ही ज्या आहे बा आपल्या गावातला आणि एक चांगलं काम करेल. आणि आमचं एक रोडचं काम राहिलेलं आहे, ते दिलीप पाटलांना नाही झालं नाही, आढळराव पाटलांना नाही झालं नाही, ते करून घेऊ आम्ही त्यांच्याकडे. गावचं उमेदवार असले हे कामं सगळे करून घेता हा करून घ्यायचं. असं तुम्हाला वाटतं? शिवचं काम राहिलेलं आहे, रस्ता कोणता राहिला? शिवचा. मंचर आणि चांडवली बाँड्री म्हणजे शिवरस्ता राहिलेला. काम राहिलेलं आहे. एकंदरीतच हे सगळं पाहता गावच्या काही कामं झालेली नाहीत. गाव बऱ्याचशा कामापासून वंचित होता. ते कामं करून घेण्यासाठी हा उमेदवार आम्ही दिलाय असं लोकांचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, मनोहर बंडू हा तरुण पोरगा हे सगळं व्यवस्थित काम करेन आम्हाला खात्री, आणि आम्ही त्याला पाठिंबा देऊन त्याला सहकार्य करून आम्ही त्याला निवडून देऊ. गावचं कामं झाली पाहिजे म्हणून तुम्ही उमेदवार आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे तुमचं? आमचं काय म्हणणं आहे, चांगला व्यक्ती निस्वार्थी, आणि याच्या अगोदर आम्हाला कधी या गावाला चान्स आलेला नाही, संधी आली नाही. हां, आणि आता मिळाली. सगळ्यांनी एक जीवाने मतदान करून त्यांना पुढं न्यावं अशी इच्छा आहे. एकंदरीतच गावाला संधी आली नाही आणि कुठंतरी त्यामध्ये आरक्षण आलं आणि आज ओपनला आरक्षण आल्यामुळे कुठंतरी गावाला संधी आली असं यांचं म्हणणं आहे. गावची काही प्रलंबित कामं आहेत ती झाली नाही, ती करून घ्यायची, ते सर्ववत उमेदवार दिलाय. काय म्हणणं आहे नक्की लोकांचं? नक्की म्हणजे कसं, गावाला आमच्या संधी आली. पहिले एक संधी आली होती बीटी बांगराला, त्यावेळेला संधी आमची दावडून घेतलं, ते पिंपळगावकरांना देऊन टाकलं. तेव्हा यावेळेला आले तर आम्ही उमेदवाराला म्हणलं, बाबा तुम्ही आमचं सगळ्यांचा पाठिंबा आहे, मागासवर्गीय असो, कुणी असो, कसा असो, तर तुमच्याकडं पूर्ण पाठिंबा देऊ आणि तुम्ही आपलं लढा, आम्ही आहे तुमच्या पाठीशी. आमचं एवढं म्हणणं झालं रात्रीच्या विषयाला.
आणि आमच्या पाठिंबा पुरा राहणारच त्यांच्या मागं. तुमचं नाव सांगा. बबनराव शिंदे माजी सरपंच. रात्री जी मीटिंग झाली कशा स्वरूपाची होती, गाव एकत्र कसं आलं, किती लोक होती, काय नक्की? रात्री जी मीटिंग झाली ती ह्या निवडणुकी संदर्भातच होती आणि मनोहर बंडू इंदोरे यांना तिकीट मिळते असं कळल्यानंतर एका फोनवरती संपूर्ण 200 लोक एकत्र जमली आणि त्या ठिकाणी असा निर्णय झाला का बाबा सगळ्यांनी त्याला एकमुखी पाठिंबा द्यायचा. सगळ्यात महत्त्वाचा विषय बोलले, मनोहर बंडू इंदोरे यांना तिकीट मिळतंय. कोणत्या पक्षाचं मिळतं? मनोहर बंडू इंदोरे यांना धनुष्यबाणाचं तिकीट मिळते. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, मनोहर बंडू इंदोरे यांना धनुष्यबाणाचं तिकीट मिळतंय असं आता बोललं जातं आहे. आपल्यासोबत स्वतः मनोहर बंडू इंदोरे आहेत. इंदोरे साहेब, एकंदरीतच गावामध्ये चर्चा आहे तुम्हाला धनुष्यबाणाचं शिवसेनेचं तिकीट मिळतंय, काय सांगाल? एक मिनिट. धनुष्यबाणाचं तिकीट मिळाल्यानंतर मी निश्चितच विजय आमच्या गावातून तर नक्कीच आहे. आमचं गाव धनुष्यबाणाच्या चिन्हावर एकमुखी पाठिंबा द्यायला तयार आहे. एक तसं पाहायला गेलं तर धनुष्यबाणाच्या तिकिटासाठी या पिंपळगावतर्फे माळुंगे पंचायत समिती गाणामधून मोठी स्पर्धा होती, पण या स्पर्धेतून तुमच्यासारख्या माणसाचं एक नाव चर्चेत आलंय. तिकिटा संदर्भामध्ये काय सांगा, काय भावना आहे तुमची? नाही, चांगलं वातावरण आहे आणि सगळ्यांच्या मनामनात माझं नाव चर्चेत आहे आणि मी सर्व मशनीच्या व्यवसायातून, गोमातेच्या व्यवसायातून मी सगळ्यांच्या ह्याच्या अंतकरणात जाऊन पोहोचलेलो आहे. गावकऱ्यांची काय भावना आहे? गावकऱ्यांची हीच भावना आहे. निस्वार्थी माणूस आहे, त्या उद्योगधंद्याने स्थिर स्थावर झालेला आहे. तर ह्या हिशोबाने तो गावासाठी, गावाच्या विकासासाठी जरूर प्रयत्न करेल अशी आमची इच्छा आहे. नक्कीच पिंपळगावतर्फे म्हाळुंगे पंचायत समिती गणासाठी शिवसेना शिंदे पक्षाकडून धनुष्यबाणावरती येणाऱ्या काळामध्ये मनोहर बंडू इंदोरे हे उमेदवार लढू शकतात. या गावातर्फे धनुष्यबाणावर निवडणूक लढणार म्हणून संपूर्ण गाव एकत्र येऊन हा एकमुखी देण्यात आलेला उमेदवार हा आपल्यासोबत होता. गावात प्रलंबित जी कामं आहेत ती पूर्ण करण्यासाठी हा उमेदवार देण्यात आलेला आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, चांडोली, खुर्द.